विनायक. यस, 10 फक्त खेळाडू आहेत विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर संघाकडे. अरुणजी चौधरी आणि नारायणजी चौधरी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तर वडूनगर गावातून वडूनगर क्रिकेट कट्टा व्हॉट्सअप ग्रुपवरून या विक्रम सोड वडूनगर या संघाला भरभरून शुभेच्छा आहेत चांगल्या कामगिरीसाठी. धन्यवाद वडूनगर क्रिकेट कट्टा. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आहे, कॉपी बुक स्टाईलने खेळला होता, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. गुड शॉट, 4 रन्स. ती विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाला. धावसंख्या धावपलकावर 4. पहिले षटक संपल्यानंतर 2 धावा आम्ही स्कोर कार्ड मध्ये ऍड करू, याची आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक कालीराम झेपावते, चांगला प्रयत्न केला होता विरुद्ध दिशेने झेल घेण्याचा. दीपक याला 2 धावा मिळालेल्या आहेत. चांगली फलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 6. 6 विदाउट लॉस. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा विनायक सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज दीपक, मागच्या सामन्याचा सामनावीर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड शॉट, जोरदार अपील, कॉट बेंड. पहिला फलंदाज बाद होते. परतीचा प्रवास करावा लागेल दीपक याला. रोहिदास भाऊ चौधरी यांना विनंती करते आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. स्वप्नील पाटील आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचंय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे चिरोबा कोण या संघाचा. एक आपण बघितलं गुड लेन स्पॉट ऑन चेंडू उसळला होता आणि मोठा लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता दीपक याने. चेंडूने बॅटची हलकीशी कडा घेतली. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे दक्ष होता. बारक्या पाटील याने चांगला झेल घेतलेला आहे. दीपक बाद होते वैयक्तिक 6 धावांवर आणि संघाची धावसंख्या देखील 7 बघायला मिळते धावपलकावर. विनायक याने आपल्या संघाला पहिली यश मिळवून दिलेले आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती तो महत्वाचा विकेट आपल्या संघाला मिळवून देतोय. हरी चौधरी यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. देवेंद्र मुकादम याने सलगच्या 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकले तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. फक्त हलक्या हाताने फ्लिक केला होता, तिथे 1 धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 7 एकाकडेच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा विनायक सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. चेंडू मात्र मिडॉनच्या डोक्यावरून खेळलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका. मी तर म्हणेन फलंदाज पंढरी याच्या बॅटमधून अगदी मिडॉनच्या डोक्यावरून खेळला होता आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर अतिशय वेगाने 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या वाढते धावपलकावर 11. 11 लॉस ऑफ 1 विकेट. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. स्कायर शॉट. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. गुड कॅच. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
पाटील सर, आपण बघितलं की एक क्षेत्ररक्षक कमी असतानाही पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनायक यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. जर 2 चौकारांचा विचार केला तर एकंदरीत 4 चेंडू इतर जे होते ते अगदी चांगल्या रीतीने हाताळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 फलंदाजांना सुद्धा माघारी पाठवलेला आहे. भरत चौधरी आणि किरण चौधरी दोघांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 11. संजू येतोय नवीन फलंदाज. संजू एक हार्ड हिटर फलंदाज आहे. पण बघा काय गोलंदाजी केली विनायक याने. 2 महत्त्वाचे मोहरे त्याने आपल्या संघाला टिपून दिलेले आहेत. म्हणजे दोन्ही सलामीवीर तंबूमध्ये परतलेले आहेत. आता मात्र निश्चितच संघाची जी दारोमदार असणार आहे ती संजू आणि देवेंद्र हे 2 खेळाडू खेळपट्टीवर आहे, त्यांच्यावर असणार आहे. धावसंख्या धावपलकर 11. 2 गड्यांच्या मोबदल्यात. जर आपण क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर यष्टीरक्षक बारके आहे. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला पंडित धुमाले, बॅकवर्ड शॉर्ट लेगला आपण बघतोय संतोष पाटील, त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला कालीराम देवलीकर, स्वतः कर्णधार राजेश पाटील, वायडिश लॉंगॉनला, त्यानंतर लॉंगॉनला विनायक पाटील, लॉंग ऑफला देवानंद पाटील, मिड ऑफला अनिल जोशी, एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा कव्हरला दत्ता आणि स्वतः आता गोलंदाजी मार्गावर येते संदीप. तर आता मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होणारे संदीप सामना करेल फलंदाज संजू. भरत चौधरी आपलं हार्दिक स्वागत. चेंडू मात्र बघूया, चांगला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, 1 बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. ¿Y dónde está mi gente? संजू याच्या बॅटमधून निघालेला दणदणीत चौकार, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलेला एक अतिशय अफलातून चौकार बघायला मिळाला. धावसंख्या वाढते. धावपलकर 15. दोन्ही मातब्बर संघ आहेत. 40+ आपण जर विचार केला तर खूप चांगला परफॉर्मन्स बघायला मिळते दोन्ही संघांचा चालू सीझन मध्ये. पुन्हा एकदा सज्ज होणारे बॉलिंग मार्कवर संदीप सामना करेल फलंदाज संजू. कट करण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीरक्षक दक्ष चांगला झेल घेतलेल्या बारक्या पाटील याने फलंदाज बाद. लगेच आठवण झाली, ऋषभ पंत याची भारताचा यंग टॅलेंटेड यष्टीरक्षक आहे आणि अंडर 19चा दिनेश बाना याला आपण बघितलं, काय जबरदस्त त्याचे यष्टीरक्षण बघायला मिळालं. अफलातून यष्टीरक्षण बघायला मिळते. यष्ट्यांच्या मागे बारक्या पाटील याने आतापर्यंत 2 झेल घेतलेले आहेत. चांगली फिल्डिंग. धावसंख्या धावपलकर कायम आहे 15. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चौकार खाल्ल्यानंतर गोलंदाज संदीप याने आपल्या संघाला 3रं यश मिळवून दिलेले आहे. संजू याला देखील बाद केलेले आहे. संदीप पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज महेश. महेश यांनी देखील चेरोबा कोण या संघामध्ये पदार्पण केलेले आहे. महेश नाईक एक तडाखेबंद फलंदाज आहे चेरोबा कोण या संघाचा. संदीप राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला बॅकफुट जाऊन कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार.
धावसंख्या वाढते धावपलकावर 19. महेश यांनी चौकारनीचे खातं खोललेले आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. निश्चितच पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर संदीप. चेंडू मात्र बघूया, अतिशय चांगला चेंडू होता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. पूर्णपणे चकित केलेल्या महेशाला कुठल्याही प्रकारची चेंडूची गती स्विंग ओळखता आली नव्हती तिथे. डॉट बॉल. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 19. वन्स अगेन संदीप राईट आर्म राऊंड दी विकेट. जोरदार अपील केलेलं आहे पण इनपॅक्ट इन लाईन चेंडू कुठून कुठे ब्रेस झाला. निश्चितच पंचांनी बारकाईने निरीक्षण केलं. चेंडू ऑफ स्टंपवर आहे की लेग स्टंपवर आहे आणि निश्चितच या एकूण लेग बाईटचा इशारा येते. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर वळणारा चेंडू होता. चांगला निर्णय येते पंचांचा. पंच पाहत असतात हिटिंग विकेट. चेंडूची हाईट किती आहे, ऑफ स्टंपवर आहे की लेग स्टंपवर आहे की प्रॉपर परफेक्ट मिडल स्टंपवर आहे बघितल्यानंतर निर्णय देत असतात. गुड डिसिजन. धावसंख्या वाढते धावपलकावर 22. हुक केलेला आहे. चेंडू जाते फाईन लेग सीमारेषेकडे. फाईन फटका खेळलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. किरण चौधरी आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या वाढते धावपलकावर 26. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 26 धावा धावपलकावर. चालू धावगतीचा आपण जर विचार केला 13.00 ह्या सरासरीने धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत चिरोबा कोण संघाच्या फलंदाजांनी. देवेंद्र खेळतोय 5 धावांवर. महेश खेळतोय वैयक्तिक 4 धावांवर. आता मात्र बघूया उर्वरित अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर अनिल. सामना करेल फलंदाज महेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहतोय देवेंद्र. प्रेक्षकांच्या माहितीकरिता चालू मैदानाच्या आतमध्ये सद्यस्थितीचा जो सामना आहे चिरोबा कोण आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर. चेंडू मात्र स्ट्रेट फटका खेळलाय डाऊन दी ग्राउंड. सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. येऊ शकत नाही. निश्चितच विध्वंसक आणि स्फोटक फलंदाज आहे चिरोबा कोण या संघाचा. चौकार पेश केलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 30. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर अनिल डावखुरा. गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. चेंडू मात्र बघूया ऑफिस टोस फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. इथे गचाल क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि त्याचा फायदा घेतलेला आहे. एका धाबेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती आणि दुसरी धाव घेण्यासाठी प्रेशर दबाव आणला होता फिल्डरवर. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या वाढते धावपलकावर 32. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट अनिल. चेंडू मात्र प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता.
जातोय बॅकवर्ड शॉट लेग सीमारेषेकडे. पहिली धाव पूर्ण केली आहे, दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलक 34. आता मात्र दोघांमध्ये चांगली भागीदारी बघायला मिळते. तब्बल 17 धावांची भागीदारी झालेली आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. प्ले अँड मिस डॉट बॉल. पूर्णपणे फलंदाजाला बीट केलेलं आहे तिथे. धावसंख्या कायम आहेत. तिसऱ्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. अनिल पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र बघूया खोदून काढलेला आहे. पहिली धाव पूर्ण करते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. निश्चितच 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 36. दोन्ही मातब्बर संघ आहेत. चांगली फाईट होण्याची दाट शक्यता आहे दोन संघांमध्ये. अनिल डावखुरा गोलंदाज सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होते महेश. चेंडू मात्र बघूया चांगला क्रॅकिंग शॉट होता. मिड विकेट सीमारेषेकडे जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. निश्चितच 3 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 39. अजूनही शेवटचा अंतिम षटक बाकी आहे. 13च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत शिरोबा कोण्या संघाने. खास करून महेश जेव्हा मैदानात आला त्याने सतत धावपळक हलता ठेवलेला आहे. धावांचा वेग वाढवलेला आहे. आतापर्यंत महेश खेळतोय तब्बल 17 धावांवर खेळतोय. एक मौलिक धावा उपयुक्त इनिंग आपल्या संघासाठी खेळतोय आणि त्याला चांगली साथ देतोय फलंदाज देवेंद्र. खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. आज दीपक लवकर बाद झाला वैयक्तिक 4 धावसंख्येवर. त्यानंतर बाद झाला फलंदाज पंढरी 4 धावांवर. त्यानंतर संजू स्वस्तामध्ये बाद झाला होता 4 धावांवर. शेवटचा अंतिम षटक आहे. बघूया स्लॉग ओव्हर मध्ये किती धावा चिरोबा कोण संघ आपल्या संघासाठी जोडतोय बघायचं आहे. खेळपट्टीवर महेश अजूनही चांगली फलंदाजी करते. तब्बल 17 धावांवर खेळतोय या महत्वाच्या सामन्यामध्ये. कारण नॉकआउट स्पर्धा आहे. जो संघ पराभूत होईल त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल. पराभूत झाल्यावर म्हणजे घरचा रस्ता म्हणजे बाहेर होतील. या स्पर्धेच्या बाहेर फेकले जाईल. तो संघ बाहेर फेकला जाईल. नॉकआउट स्पर्धा आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर. शेवटचा अंतिम षटक. बारक्या पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. फक्त एकच धाव मिळेल ती महेश याला. या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 40. देवेंद्रला सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकले तर हरी चौधरी यांच्याकडून तब्बल 1,000 पारितोषिक आहे. म्हणजे 1,000 रुपयाचं पारितोषिक. क्लासिकल शॉट बघायला मिळते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊळ काय सजला. धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 444. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. कट केलेला आहे चेंडूला. चेंडू चाललाय चाललाय चाललाय. थर्ड मॅन बाउंड्री सीमारेषेच्या बाहेर चौकार.
बॅट मधून हा नशिबाचा चौकार मित्र म्हणजे लकी बाउंड्री आलेली आहे. पुन्हा एकदा बारक्या पाटील. चेंडू मात्र निश्चितच प्लेड ऑन. फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे ती देवेंद्र याची. अठ्ठेचाळीस या धावसंख्येवर तब्बल चौथा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज कट करण्याचा प्रयत्न केला होता संदीप याने, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निश्चितच 48 धावा धावफलकावर. बारक्या पाटील. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता, पूर्णपणे चकित केलेला आहे. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी विक्रम स्पोर्ट्स वडू नवघर या संघाला. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी, आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. सर्वप्रथम रोहिदास भाऊ चौधरी. त्यानंतर अरुणजी चौधरी यांना सन्मानित केलं जाणार आहे. मी कालीराम भोईर आपणास विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. खास सदिच्छा भेट देण्यासाठी या स्पर्धेला उपस्थित काही मान्यवर आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जातोय. त्यानंतर भरतजी चौधरी यांना देखील सन्मानित केले जाणार आहे. बघा 2 धावांची पॅनल्टी देखील होती विक्रम स्पोर्ट्स वडू नवघर या संघाला. त्या 2 धावा आम्ही स्कोर कार्ड मध्ये ऍड करीत आहोत. पूर्व संचालित संस्थापक अध्यक्ष चषक 2022. तर भिवंडी 40+ क्रीडा मंडळाची ही 250वी अनोखी अशी स्पर्धा, विक्रमी स्पर्धा, ऐतिहासिक स्पर्धा आणि रंगते सोनादेवी टेमघर या संघाच्या भूमीत. या स्पर्धेसाठी चिरोबा कोण संघ व महेशभाई नाईक यांच्याकडून सर्व संघ कर्णधारांना खास कोल्ड्रिंक देखील देण्यात आलेले आहे. त्यांचं मी मनापासून जाहीर आभार व्यक्त करतोय सोनादेवी 40+ टेमघर संघाच्या वतीने. एक चांगला उपक्रम आहे. काही ना काहीतरी नाविन्य बघायला मिळते. प्रत्येक वर्षी एक मानाची स्पर्धा आहे सोनादेवी 40+ टेमघर गावाची. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. युवा सेना शहर प्रमुख भिवंडी संचलित या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. भिवंडी 40+ क्रीडा मंडळाची 250वी स्पर्धा आणि तिचा बहुमान ही स्पर्धा ठेवण्याचा मिळालेला आहे तो सोनादेवी 40+ टेमघर या संघाला. कैलास चौधरी आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. तसेच गणेश पाटील आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत
कट्टर चाहते निस्सीम चाहते आहेत सोनादेवी टेमगर 40+ या संघाचे. त्यांना मी विनंती करतोय आपण या व्यासपीठावर स्थान बनवा. तर दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. विनायक आणि देवानंद. बघा स्ट्राईक कोण ठेवतोय आणि नॉन स्ट्रायकरला कोण राहतोय. विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खेळाडू अथवा प्रतिनिधी विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ. तर 50 धावांचं भलमोठं आव्हान. 48 धावा झाल्या होत्या धावफलकावर. त्यानंतर 2 धावा पॅनल्टीच्या आम्ही जोडलेल्या आहेत आणि अशा रीतीने 50 धावा झालेल्या आहेत एकूण. आणि 51 धावांचं आव्हान असेल. स्ट्राईकसाठी विनायक सज्ज होतोय. नाश्ता करायला देवानंतर गोलंदाजी मार्गावर येतोय पंढरी. जेमतेम 13 प्रत्येक षटकामागे तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे. जर सरासरी गाठायची असेल, धावांचा पाठलाग करायचा असेल तर ती कामगिरी करावी लागेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून विनायक आणि देवानंद याला. तर वडूनगर संघ 10 खेळाडूंशी खेळतोय. 2 धावांची पॅनल्टी मिळालेली आहे. या संघाकडे आहे फलंदाजीची लाईन. जर आपण बघितलं तर दोन्ही सलामीवीर, त्यानंतर भारके पाटील, संदीप पाटील, दत्ता, अनिल जोशी सारखे फलंदाज आहेत. राजेश पाटील, पंढरी, डावखुरा. इथे म्हणतात कॉड बिहाइंडचा पहिल्या चेंडूवर प्रयत्न आणि कॉड बिहाइंड बाद. एकावन्न धावांचा आवाज असल्या कारणाने 13ची सरासरी असल्या कारणाने 13पेक्षा जास्त सरासरी असल्या कारणाने पहिल्या चेंडूपासून आक्रमकतेवर भर देण्याचा प्रयत्न केला वडूनगर संघाच्या सलामीवीर विनायक यांनी आणि पहिल्याच चेंडूवर बहुमूल्य विकेट गमावलेला आहे. बारक्या पाटील येतोय गोल फलंदाजीसाठी 1 डाऊनच्या पोझिशनवर. तर बारक्या याच्याकडे सुद्धा क्षमता आहे चांगली फटकेबारी करण्याची. एक वेळ अशी होती, एक काळ असा होता बारक्या याचा 40+ क्रिकेटमध्ये एक दबदबा होता, फलंदाजीचा नाव होता, दहशत होती. मात्र कुठेतरी ही दहशत थंड झाली आहे या 2 वर्षात. परंतु त्याच्यामध्ये क्षमता आणि कौशल्य अजूनही कमी झाले नाही. कधी हा फलंदाज डोकं वर करू शकते, कधी
पुन्हा एकदा पंढरी. आता मात्र उत्कृष्ट फटका क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार जातोय, चौकार. संधी होती देवेंद्र याला. हा फलंदाज जर भरात येतोय, लयात येतोय, तर नक्कीच डोकेदुखी ठरू शकते चिरोबा कोण या संघासाठी. पंढरी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग, लेटम ओव्हर द विकेट. आता मात्र गॅप मध्ये चेंडूला ढकललेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेकडे चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही, चेंडू सीमा पार जाणार आहे चौकारासाठी. चौकार. आता मात्र थोडेस बघा विचार करायला भाग पडलेले गोलंदाजाला, विचार करायला भाग पडले कर्णधाराला, कारण बारक्याने लगातार 2 चेंडूवर 2 चौकार पेश केलेले आहेत. असंख्य विक्रम आपण बघू शकता. टॉस बॉक्स इथे लावलेले आहेत. सलग वाईट चेंडू, सर्वात मोठे षटक, सर्वात जास्त धावा, सर्वात जास्त सलग विजय, त्यानंतर 1 वर्षात जास्त फायनल, सर्वात कमी धावांचे षटक, असे वेगवेगळे विक्रम आपल्याला तिथे पाहायला मिळतात. असे काही रेकॉर्ड आहेत. सलग 6 षटकार मारणे आहे फलंदाजांचे, जिथे विलास पाटील यांचं नाव आहे कामतगरच्या. कदाचित ही स्पर्धा अशी होऊ शकते, इथे एखादा विक्रम लिहिला जाऊ शकते. जसे की विष्णू यांनी फलंदाजी केली होती, 26 धावा शेवटच्या षटकामध्ये गरज असताना कुठल्या होत्या. पंढरी लगातार 2 चौकार, धावसंख्या 8. बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने कटवलेल्या पॉइंटला फक्त एक धावेचा सन्मान केलेला गोलंदाजाचा, कारण चेंडू एक उत्कृष्ट चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा उचली घेतलेला चेंडू, जर फटकेबाजी करायला गेला असता या चेंडूवर तर कदाचित धोका झाला असता बारक्या पाटील याला, म्हणून सन्मान केलेला त्या चेंडूचा आणि एकेरी धावाने फक्त स्ट्राईक रोटेट केलेली आहे. याला क्रिकेट म्हणतात मित्रांनो. 2 चांगले फटके आल्यानंतर लगेच बारक्याने त्या चेंडूचा सन्मान केला, म्हणजे त्याला खेळपट्टीवर राहायचं आहे पंढरी देवानंदसाठी. आता मात्र क्लासिकल ड्राईव्ह पॉइंटच्या वरून चेंडू डीप पॉइंट सीमारेषेकडे जातोय, आर पार सीमा पार, आणि हा दर्जेदार चौकार. सुंदर सुंदर असं गीत पेश केलेलं आहे आमच्या डीजे ऑपरेटरने या संध्याकाळच्या सत्राला. आता मात्र सुमधुर केलेलं आहे. टेमगर गावची सोनादेवी, नक्कीच या गावावर या देवीची कृपादृष्टी आहे, छत्रछाया आहे. असंख्य भक्त नक्कीच या देवीची आराधना पूजा करत असतात. पंढरी या षटकातील शेवटचा चेंडू शेष असावा. हो, आता मात्र ऑफ साईडचा चेंडू होता, मात्र ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता, एक वेगळा प्रयत्न केला, मात्र फसलेला आहे आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. एकंदरीत धावसंख्या झालेली आहे ती 13. सरासरी मात्र राखलेली आहे दीपक भुरे. आपण जर बघितले तर जेमतेम 13ची सरासरी आहे, कारण 51 धावांपर्यंत पोचायचं आहे आणि सरासरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गाठलेली. त्यानंतर मात्र एक विकेट सुद्धा गमवावा लागलेला आहे. पहिल्याच चेंडूवर विनायक बाद झाला होता, एकही धावाचे योगदान न देता. तर खरोखरची स्पर्धा आपण बघतो, भव्य दिशी स्पर्धा, गुलाबी रंग, प्रेमाचा रंग
गुलाबी मोसम सुद्धा चालू आहे थंडीचा आणि बघू शकता तुम्ही हे वातावरण एकदम सुंदर निरागस बनवण्यासाठी ज्याची कामगिरी केलेली आहे आणि त्याच्या चेंडूला खेळून काढलेला ड्राईव्ह केलेला आहे एक धाव नक्कीच पूर्ण दुसऱ्या जायचा प्रयत्न केला जाईल लांब लचक ही पूर्ण मैदान असल्या कारणाने पूर्ण मैदानाचा वापर घेतला एखाद्या फलंदाजाने तर अशा रीतीने 2 धावा होऊ शकतात हे बारक्या पाटील यांनी आता दाखवलेलं आहे. तर या स्पर्धेसाठी अतिशय अतोनात मेहनत घेतलेली आहे आणि ही स्पर्धा रंगाळ रूपाला आणलेली आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं सकाळपासून मेहनत करतायत आम्हाला चेहरे दिसत आहेत काही त्याच्यापैकी खरोखरच ज्यांचं नाव आवर्जून घ्यावंसं लागतंय वाटतंय कालूरामजी भोईर, कैलासजी चौधरी, हरी चौधरी, धनाजी इत्ताडकर. आता मात्र स्कूप केलेला आहे क्षेत्ररक्षक आहे फाईन लेकला शॉर्ट फाईन लेकला एकच धाव. जय हिंद पाटील, अरुण चौधरी, संजयजी चौधरी, उमेश चौधरी, दिनेश चौधरी, प्रेमनाथ चौधरी असो की प्रल्हाद चौधरी सर्वांनी अतिशय जिकरीने आपली जबाबदारी पार पाडून मेहनत घेतलेली आहे आणि ही स्पर्धा नक्कीच नावारूपाला आणलेली आहे रंगरूपाला आणलेली आहे आणि नक्की ही स्पर्धा यशस्वी होईल. सर्वांना या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद मिळतोय आणि हे आनंद मिळवून दिलं त्याबद्दल या सर्व आयोजकांचं मनापासून आभार. फुलटा चेंडू आता मात्र एक विचित्र फटका चेंडू टॉप एज होतोय क्षेत्र लक्षक आहे तिथे लॉंग लेगला 2 धावा. 2 धावांनी रंगाची धावसंख्या पोहोचते 18. 51 धावांचं आव्हान आहे. देवानंद आणि बारक्या अशी जोडी 1 डाऊनच्या पोझिशनवर बारक्या आलेला आहे. पहिला बळी पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता विनायक पाटील. संदीप गोलंदाजी मार्गावर आतापर्यंत 3 चेंडू आणि 5 धावा खर्ची घातलेले आहेत. थोडासा सल्लासमत होता ना 2 फलंदाजांमध्ये. शिवनेरी आमने संघ अगदी जोशामध्ये आहे आपण तयार राहायचंय. उद्याशीच्या बाहेर चेंडू आणि यष्टा उद्ध्वस्त करून गेलाय त्रिफळाची फलंदाज बाद. थँक्यू. अजूनही या षटकातील भुरे जी 2 चेंडू शेष आहेत म्हणजे एकंदरीत 14 चेंडू अजूनपर्यंत विक्रमस्फोट वडूनगर संघाकडे आहेत आणि धावा करायच्या आहेत 33. 18 धावा झालेल्या आहेत 51 धावापर्यंत पोहोचायचे म्हणजे 14 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. दुसरा आदरा बसतोय देवानंदच्या रूपात. दोन्ही सलामीवीर माघारी परतलेले आहेत. बारका पाटील 2 चौकार मारून आतापर्यंत खेळपट्टीवर आहेत तर नवीन फलंदाज येतोय राजेश डावखुरा फलंदाज. ज्याला वडोनगर गावामध्ये सौरभ गांगुलीप्रमाणे संबोधलं जायचं लांबलचक षटकार मारण्यासाठी हा फलंदाज प्रसिद्ध आहे. मात्र इथे बघूया कशा रीतीने फिनिशरची भूमिका पार पाडतोय कारण डावखोरा फलंदाज आपण बघितलं विष्णू याने खूप सुंदर फिनिशरची भूमिका पार पाडली होती 26 धावांची गरज असताना. तशी कामगिरी होते का? हलक्या त्याने चेंडूचा सन्मान केलेला आहे बचाव केलेला आहे. देवेंद्र येतोय त्याच्यावर झेपावतोय. एकच धाव स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या 19. शिवनेरी आमने या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि पुढे चाल केलेली आहे. आजच्या दिवसात आपली दारोमदार पेश केलेली आहे आपली सत्ता पेश केलेली आहे हुकूमत पेश केलेली आहे. याच्यातील विजेता संघ त्यांच्याशी 2-2 हात करणार आहे आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यासाठी. त्यानंतर प्रेक्षणीय सामना प्रदर्शनीय सामना होणार आहे. आडव्या बॅटने खेळलेल्या चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे मात्र चुकी करतोय आणि चेंडू सीमा पार जातोय चौकार.
कारले डोंगराला दरवसा देवेंद्र यांनी क्षेत्ररक्षणामध्ये फारशी चांगली कामगिरी केली नाही, कुठेतरी चुका केलेल्या आहेत आणि संघाला त्याचा फटका बसतोय. धावसंख्या झालेली आहे 23 आणि आता मात्र चेंडू शेष आहेत 12 आणि धावा करायच्या आहेत त्या 28. 28 नीड इंटू 12 डिलिव्हरी. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. जमेची बाजू असेल वडूनगर संघासाठी, त्यांचे 2च फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. त्यानंतर जमेची बाजू अशी असेल प्रतिस्पर्धी संघाची की 14ची सरासरी त्यांना गोलंदाजांना राखू द्यायची नाही आहे, वाचवायची आहे. म्हणजे तसं बघितलं तर गोलंदाजांना बरंचसं काही वाचवण्यासाठी आहे, मात्र फलंदाजांना इथून फटकेबाजी करणं गरजेचं आहे. या मैदानावर काही घडू शकते, कारण हे मैदान म्हणजे गोलंदाजासाठी पोषक नाही तर फलंदाजासाठी खूप लाभदायक आहे. अनेक फलंदाजांनी इथे मनमुराद फलंदाजी केली आहे, आनंद घेतला आहे फलंदाजीचा. त्याच्यामध्ये संतोष असो, दीपक असो, विष्णू असो, गोलंदाजी मार्गावर येतोय गणेश. स्ट्राईकसाठी सज्ज होतोय राजेश पाटील. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. राहून ओव्हर द विकेटचा मारा. हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केलेला आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे का नाही, धोकादायक होऊ शकला असा प्रयत्न, मात्र खराब फेकी. जी धाव वाचवण्यासाठी क्षेत्ररक्षकाने आट्टापिट्टा केली, स्वतःच्या जीवाची बाजी लावली, ती धाव मात्र खराब थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या रूपाने गेलेली आहे. धावसंख्या 25. एका एके धावेचं महत्व बघा मित्रांनो किती आहे. समजत असेल आता प्रत्येक क्षेत्ररक्षकाला, प्रत्येक खेळाडूला, गोलंदाजाला, फलंदाजाला. गणेश राईट ओव्हर द विकेटचा मारा डावखुऱ्या फलंदाजासाठी. ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह. लांबकापचा क्षेत्ररक्षक आहे. हो, जराशी चुकी जरी झाली तरी 2 धावा अगदी सहज मिळत आहेत, कारण मैदान पूर्ण सपाट आहे, मैदान पूर्ण खाली आहे. बघा कुठेही तुम्ही 2 धावा घेऊ शकता या मैदानाचा वापर करून. जर तुमच्याकडे तंत्र असेल, कौशल्य असेल आणि दिमाग असेल व्यवस्थित फटकेबाजी करण्याचा, फटका निवडण्याचा, तर कुठेही मैदानाच्या कोपऱ्यात तुम्ही 2 धावा वसूल करू शकतायत. जसे बारक्या पाटील यांनी केलेले, जसं राजा पाटील यांनी केलेले आहे. फटकेबाजीला अजूनही प्राधान्य दिलेलं आहे या दोन्ही फलंदाजांनी. गणेश येतोय आता मात्र पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक होऊ शकते, नाही प्रयत्न केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ते 28. आता मात्र 23 धावांची गरज आहे आणि चेंडू शेष आहेत ते 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. तर मित्रांनो आज तुम्हाला जेवणाची व्यवस्था झालेली आहे, ज्यांचा आज शुभ वाढदिवस आहे कुंदनजी पाटील साहेबांकडून. पूर्ण खेळाडूसाठी त्यांच्या सोबत आलेल्या प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा जेवणाची व्यवस्था होती. आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पुण्याचं काम आहे. उद्याचं जर आपण बघितलं उद्या सुद्धा जेवणाची सोय आहे. हरी चौधरी यांनी सर्व खेळाडू मित्रांची तसेच त्यांच्या सोबत आलेल्या पाठराख्यांची सुद्धा जेवणाची व्यवस्था केलेली आहे. खूप खूप धन्यवाद हरीजी चौधरी. आता मात्र इथे उत्कृष्ट फटका आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी चौकार.
थँक्यू थँक्यू. तर बारक्या पाटील याच्यासाठी एक आकर्षक बक्षीस आले. लगातार 3 षटकार मारतायत. तर हरिजे चौधरी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे. आणि त्यांच्या माध्यमातूनच उद्या भरपेट जेवण आपणास मिळणार आहे. सर्व प्रेक्षक असतील त्यांना, खेळाडू असतील त्यांना. पुण्याचा स्कूप आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार जातोय चौकारसाठी. बारक्या पाटील ऑन फायर. 7 चेंडू शिल्लक आणि धावा मारायच्या आहेत त्या 15. 36 धावा झालेल्या आहेत. तेव्हा मी असं म्हटलं होतं की या फलंदाजाचा फॉर्म सध्या हरवलेला आहे. मात्र जेव्हा फलंदाज फॉर्म मध्ये येईल ना, लयात येईल ना, तेव्हा भारी भारी गोलंदाजांना भारी पडू शकतंय. आणि आज मात्र ती फलंदाजी करतोय बिग फिनिशरची. आतापर्यंत 5 चौकार मारलेले आहेत. मात्र रोखता येत नाही गणेश याला, रोखता येत नाही पंढरी याला, रोखता येत नाही संदीप याला. मात्र गणेश याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्कूप करण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. गोलंदाजाची रणनीती बघा, चालाकी बघा. पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं फलंदाजाला फटकेबाजी करायला लेग साइडला. दीपक बुरे काय रणनीती असेल समजत नाही. बारक्याची चांगल्या लयामध्ये होते. आतापर्यंत 5 चौकार खेचले होते. जम बसला होता, नजर बसली होती आणि स्वतः धावचीच्या स्वरूपात एक अवसानघातकी धाव घेताना बाद झालेले आहेत. 6 चेंडू 1 षटक आणि 14 धावांची गरज. नव्याने येणारा फलंदाज जम बसलेला असेलच असं नाही, नजर बसलेला असेलच असं नाही. आपण फलंदाजी करतोय ना, 4 चौकार मारले, याच्यापेक्षा भारी फलंदाजी कुठली असेल. मात्र स्वतःवर थोडासा आत्मविश्वास कमी असल्या कारणाने फलंदाज धावचीच्या स्वरूपात दुसरी धाव घेताना बाद झालेला आहे. मात्र दाद द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाची. बारक्या पाटील याची विकेट घेतली धावचीच्या स्वरूपात. त्यानंतर आता मात्र येतोय नौखा फलंदाज संदीप पाटील. एकंदरीत दीपकजी किती धावा काढल्या बारक्या यांनी? 25 धावा 5 चौकारांशी. अर्धी धावसंख्या तर स्वतःच उभारली होती, अर्ध्यापेक्षा जास्त. आता मात्र काही घडू शकते. चेरोबा कोण संघ एक चांगली गोलंदाजी असलेला संघ आहे, चांगले क्षेत्ररक्षण असलेला संघ आहे. आणि इथे एका षटकामध्ये 26 धावा सुद्धा कुठल्या गेलेल्या आहेत. 6 चेंडू 26 धावांची आवश्यकता असताना विष्णू यांनी त्या कुठलेल्या आहेत. शिवनेरी आमने संघाने 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता. काय दडलंय या षटकामध्ये. ओहो, आणि हा बिग हिट, बिग 6, मेगा 6. आणि 8 धावांची गरज. बघा यासाठीच तो
प्रयत्न होता संदीप याला स्ट्राईकवर आणण्यासाठी, संदीप याला मैदानात येण्यासाठी, कारण संदीपकडे ती क्षमता आहे फटकेबाजी करण्याची आणि यशस्वी झालेले आहे प्रयत्न रणनीती. कॉडबियांची संधी आणि यष्टीरक्षक चूक करत नाहीत, फलंदाज बाद. जर आपण बघितलं तर ऑफ साईडच्या बाहेरील चेंडू होता, मात्र आधीच मनसुबा केला होता की ऑन साईडला खेळायचं आणि प्रयत्न चुकलेला आहे, फसलेला आहे, फलंदाज बाद होतोय. दत्ता येतोय फलंदाजीसाठी. 4 चेंडू आणि 8 धावांची, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कराव्या लागतील. गोलंदाजाची तारीफ करावी लागेल. उजव्या खूप बाहेर चेंडू टाकला होता आणि लालच मध्ये फलंदाजाला पाडलं होतं की ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न असेल संदीप याचा. एक षटकार पेश केला होता पहिल्या चेंडूवर, त्यानंतर मात्र कमबॅक करतोय गोलंदाज. अशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. हो, नजाकत भरा शॉट. अजिंक्य राहण्याच्या अंदाजाने चेंडूला सीमारेषेकडे पाठवलेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव ही अगदी सहज पूर्ण केली जाते. स्ट्राईक मला तरी वाटते राजाकडे येण्याचा प्रयत्न होता, मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे खूप अशक्यप्राय होता. 3 चेंडू 6 धावांची गरज. काहीही करू शकते मित्रांनो. नजाकत भरा फटका, नजाकत भरा शॉट. लेट कट केला होता पॉइंटच्या दिशेला. काय दडलं या चेंडूमध्ये. हो, आत्ता मात्र संकटात आहे फलंदाज. स्ट्राईक रोटेट झाली नाही, राजाकडे स्ट्राईक आली नाही, याचा आता परिणाम पाहायला मिळते आपल्याला. दत्ता थोडासा चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे. फटकेबाजी करावी की स्ट्राईक रोटेट करावी की दुहेरी तिहेरी धावा घ्याव्या. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता मात्र फक्त 1 धाव घेण्याचा प्रयत्न असेल, कारण डावखोरा राजाकडे स्ट्राईक येणार आहे. 1 चेंडू आणि जर विचार केला तर षटकाराची गरज, कारण तुम्हाला षटकारच तारू शकते, चौकार तारू शकणार नाही. गोल्डन षटकार. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 5 धावा तुम्हाला करणे आहे. त्याच्यासाठी तुम्हाला षटकारच मारावा लागेल, नाहीतर गोलंदाजाने काही चमत्कार केला तर. एक चेंडू, षटकाराची गरज. 5 धावांची आवश्यकता आहे, मात्र चौकार तुम्हाला तारू शकणार नाही. षटकार म्हणजे षटकार. क्षमता आहे राजेशकडे ती, आणि डावखुऱ्या फलंदाजाने दाखवून दिलेला आहे आधी विष्णू याने. बघूया राजेश तशी कामगिरी करतोय का. गोल्डन षटकार. सकाळपासून तो गोल्डन षटकार सापडलेला नाहीये. आणि हा चेंडू येतोय. ओहो, काय क्षेत्ररक्षण आहे दीपक यांचं, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि विजयी होतोय संघ चेरोबाकोन. जेमतेम षटकार होता होता वाचवलेला आहे दीपक याने. खरोखर दीपक यांना मी एक उत्कृष्ट फलंदाज, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
म्हणून नक्की दर्जा दिलेला आहे आणि तशीच त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये कामगिरी सुद्धा केलेली आहे. या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू